Time and work, part 3. Question number 1. Sahil alone can finish a piece of work in 42 days. Bunny is 20% more efficient than Sahil and Kamal is 40% more efficient than Bunny. In how many days Bunny and Kamal working together can finish a same piece of work? काय सांगितले? साहिलनं जर एक काम केलं तर त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 42 दिवसाचा कालावधी लागतो. बनी हा 20% जास्त इफिशियंट आहे कोणापेक्षा? साहिलपेक्षा. आणि कमल हा 40% जास्त इफिशियंट आहे बनीपेक्षा. तर बनीला आणि कमलला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल असं सांगितले. आता पहिल्यांदा आपण 20%चं बघा. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते आपली? 1/5. मग 5 इफिशियन्सी कोणाची असणार आहे? साहिलची असणार आहे, कारण साहिलला कंपॅरिझन पहिल्यांदा केले, ध्यान साहिल म्हणले, म्हणजे साहिलची इफिशियन्सी आपल्याला किती भेटली? 5. तर बनीची काय असणार आहे? त्याच्यापेक्षा 1 जास्त असणार आहे. मग बनीची इफिशियन्सी किती झाली? 6 झाली. बनीची 6 झाली. तसंच आपल्याला अजून काय दिले? कमलची इफिशियन्सी ही बनीपेक्षा 40% जास्त आहे. 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली? 2/5. मग 5 इफिशियन्सी कोणाची असणार आहे? बनीची असणार आहे, कारण बनीला कंपॅरिझन केले बनी. तसंच कमलची किती असणार आहे? 5 वर 2 जास्त असणार आहे, म्हणजे 7 इफिशियन्सी कोणाची असणार आहे? कमलची असणार आहे. 7 इफिशियन्सी कमलची. आता बघा दोन्ही पण ह्याच्यामध्ये बनीची इफिशियन्सी आपल्याला सेम दिसते का? इकडं 6 आहे आणि इकडं 5 आहे. मग आपल्याला ते सेम करून घ्यायचं आहे, म्हणजे 5नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि 6नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग 5नं इकडं मल्टिप्लाय केलं तर 6×5 = 30. मग 5×5 = 25, म्हणजे साहिलची 25 इफिशियन्सी झाली, बनीची 30 झाली. आणि ह्या 6नं इकडं मल्टिप्लाय केल्यानंतर 6×7 = 42. आपल्याला कमलची किती भेटली? मग 42 भेटली. आता त्याने काय सांगितलं होतं की साहिलला ते काम पूर्ण करण्यासाठी 42 दिवस लागतात. मग आता साहिलची इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे, साहिलचा टाईम पण माहीत आहे 42. तर टाईम इंटू इफिशियन्सी केल्यानंतर आपल्याला वर्क भेटते, म्हणजे 42 × 25 केल्यानंतर आपल्याला टोटल वर्क भेटलं. तेच टोटल वर्क पूर्ण करण्यासाठी बनीला आणि कमलला किती दिवस लागतात बघा. आता बनीची इफिशियन्सी आपल्याला 30 माहीत आहे, कमलची किती आहे? 42 माहीत आहे. टोटल किती झाली? 72 झाली. मग 72ने इथं भागायचं, म्हणजे वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? मग टाईम भेटणार आहे. मग आता 6नं भागूया आपण. मग 6×7 = 42, 6×12 = 72, 25×7 = 175. 175 डिवायडेड बाय 12. 12 × 12, 5 बाकी उरली, 12 × 4 = 48, 7 बाकी उरली, 7/12. म्हणजेच 14/7/12 आन्सर आलं, म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. A is 100% more efficient than B. B takes 50% more time than C to complete the work alone. If C takes 6 days more than A to complete the work alone, then in how many days A, B, C all together can complete the same work? काय सांगितलंय? A हा 100% मोर इफिशियंट आहे B पेक्षा, म्हणजे 100%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली? 1 झाली. म्हणजे 1 वरच 1 जास्त, म्हणजे एची इफिशियन्सी किती झाली? मग 2 झाली. बीची इफिशियन्सी किती झाली? 1 झाली. हे इफिशियन्सीच्या बाबतीत सांगितले. आणि नंतर काय सांगितलं? बी हा 50% जास्त टाईम घेतोय कोणापेक्षा? सी पेक्षा. म्हणजे टाईमच्या बाबतीत काय दिलं आपल्याला रेशो? टाईमच्या बाबतीत इकडं मांडून घेऊया आपण. टाईमचा रेशो दिला आहे आपल्याला, बीला सी पेक्षा 50% मोर लागते. 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/2, म्हणजे 2 टाईम कोणाचा असणार आहे? सीचा असणार आहे. त्याच्यावर 1 जास्त, म्हणजे 3 टाईम कोणाला लागणार आहे? मग बीला लागणार आहे. ही टाईमचा रेशो दिला आहे, म्हणजे त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो किती येणार आहे? मग आपला 2:3 येणार आहे, कारण वर्क जर सेम असेल तर आपल्याला टाईम आणि इफिशियन्सीचा रेशो हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. तसंच आता ह्यांच्या पण टाईमचा काय रेशो येणार आहे? 1:2 येणार आहे. जस्ट उलट करून घ्यायचं. आता बघा आपल्याला बीचा टाईम दोन्ही ह्याच्यात सेम आहे का? नाही. इकडं 3 आहे आणि इकडं 2 आहे, मग ते सेम करून घ्यायचं. म्हणजे 3नं इकडं मल्टिप्लाय केलं तर 3 2 किती झालं? मग 6 झालं. आणि 3 1 3 झालं, म्हणजे 3:6 रेशो आला. तसंच आपल्याला आता बघा टाईमचा तर रेशो मॅच झाला. आता इफिशियन्सीचा पण रेशो मॅच करून घ्यायचा. इफिशियन्सीचा इकडं बीचा रेशो किती आहे? 2 आहे आणि इकडे किती आहे? 1 आहे. मग ती पण सेम करून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे? इकडं 2नं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच 2नं इथं मल्टिप्लाय केलं तर 2 1 2 आणि 2 2 4. म्हणजे आपल्याला इफिशियन्सी आणि टाईमचा रेशो आपण मॅच करून घेतला दोन्ही पण ह्याच्यामध्ये.
आपण इकडच्या याला 2 मल्टिप्लाय करायचं राहिलं आपलं 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4 म्हणजे टाईमचा पण रेशो आता मॅच झाला आणि इफिशियन्सीचा पण झाला. ते आपण व्यवस्थित मांडूया बघा. आता ए बी सी आपल्याला ए बी सीमध्ये इफिशियन्सीचा रेशो बघा. एची इफिशियन्सी 4 आहे, बीची 2 आहे आणि सीची 3 आहे. तसंच टाईमच्या बाबतीत एचा टाईम किती आहे आपल्याला 3, बीचा टाईम किती आहे 6 आणि सीचा टाईम किती आहे 4. हे आपण टाईम आणि इफिशियन्सी दोन्हीचा पण रेशो मांडून घेतला. आता त्यांनी टाईमच्या बाबतीत काय सांगितलं होतं, सीला एपेक्षा 6 दिवस जास्त लागतात म्हणून सांगितलं होतं. आता टाईमच्या बाबतीत बघा इकडं 4 हे 3 पेक्षा कितीनं जास्त आहे रेशोमध्ये 1नं जास्त आहे. 1 म्हणजेच किती दिली आपल्याला व्हॅल्यू 6 दिली. तर एचा तुम्ही टाईम काढा नाही तर बीचा काढा नाही तर सीचा काढा. आपण एचा काढूया. 6 त्रिक किती झालं मग 18 झालं. म्हणजेच 18 टाईम झाला आणि आपल्याला इफिशियन्सी पण एची माहीत आहे. म्हणजे टाईम इंटू इफिशियन्सी केल्यानंतर आपल्याला काय भेटते टोटल वर्क भेटते. म्हणजे 18 चौक 72 काय भेटलं आपल्याला टोटल वर्क भेटलं. मग ते 72 वर्क करण्यासाठी आपल्याला ए बी सी तिघांना पण एकत्र किती वेळ लागेल असं विचारलं. मग ए बी सी तिघांची एकत्र इफिशियन्सी करा बघा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 किती झालं 9 झालं. म्हणजे 72 डिवायडेड बाय 9 केल्यानंतर 9 एके 9, 9 8 72 म्हणजे 8 दिवसाचा कालावधी लागते त्या तिघांनी एकत्र काम केल्यानंतर. म्हणजे ऑप्शन नंबर ए. Next, A, B, C independently can do a work in 15 days, 20 days and 30 days respectively. They work together for some days, after which C leaves and remaining work is completed by A and B together. Total rupees 18,000 is paid for the work and B gets rupees 6,000 more than C. For how many days did A worked? बघा आता काय सांगितलं आहे. ए बी सी तिघांनी जर इंडिपेंडंटली जर वर्क केलं तर त्यांना 15 दिवस 20 दिवस आणि 30 दिवसाचा कालावधी लागते. जर समजा त्यांनी तिघांनी पण एकत्र काम चालू केलं आणि काही दिवसानंतर सी निघून गेला तर राहिलेलं काम ए आणि बीनं पूर्ण केलं. त्यांना टोटल त्या कामासाठी 18,000 रुपये दिलेले आहेत. त्यातले जर बीला जर सीपेक्षा 6,000 रुपये जास्त मिळत असतील तर एनं किती दिवसासाठी काम केलं असं विचारलं. आता बघा ए बी सीचा आपल्याला सेपरेट टाईम दिलेला आहे. मग तो मांडून घेऊया आपण. ए बी सी टाईम. एचा टाईम किती दिला आहे 15, बीचा 20 आणि सीचा 30 दिला आहे. मग ह्यांचा वर्क किती येणार आहे मग टोटल एल सी एम बघा. आता 15 20 30चा एल सी एम किती आला 60 आला. 15 चौक 60, 20 त्रिक 60 आणि 30 दोन्ही 60. म्हणजे आपल्याला इफिशियन्सीचा रेशो भेटला 4 3 2. आता आपण एनं बीनं किती दिवस काम केलं आणि सीनं किती दिवस काम केलं हे आपण असं काढू शकत नाही. आपण आता ऑप्शनकडं जायचं आहे बघा. आता पहिलं ऑप्शन आपण घेऊया 8 दिवस. तर 8 दिवस कोण होतं ए आणि बी दोघंही होती. फक्त सीच मधून निघून गेलता. म्हणजे जर समजा एनं जर 8 दिवस काम केलं तर 8 चौक किती काम केलं 32 काम केलं. कारण एची इफिशियन्सी 4 आहे आणि त्यानं 8 दिवस काम केल्यानंतर 8 चौक 32 काम केलं एनं. तसंच बीनं किती केलं 8 त्रिक 24 काम केलं. बीनं 24 काम केलं आणि सीनं किती केलं मग उरलेलं काम केलं. 32 आणि 24 किती झालं 56 झालं. म्हणजे 56 झालं. म्हणजे उरलेलं 4 काम कोणी केलं असणार आहे मग सीनं केलं असणार आहे. बरोबर आहे. मग आपण कोण किती काम करतं ह्याच्यावरच आपण त्यांचं पगार ठरवतो. म्हणजे आता बघा जर समजा 60 काम करण्यासाठी जर 18,000 रुपये ठरले असतील तर बघा आता 60 काम करण्यासाठी 18,000 रुपये ठरले असतील तर आपल्याला बीनं सीपेक्षा किती जास्त काम केले बघा. आता बीनं सीपेक्षा बीनं 24 काम केले आणि सीनं 4 काम केले. म्हणजे जास्त किती केलं 20 काम केलं जास्त. म्हणजेच हे बरोबर मॅच होते का. ह्याचं आन्सर काय यायला पाहिजे आपलं मग 6,000 यायला पाहिजे. कारण बीला सीपेक्षा 6,000 जास्त रुपये भेटलेत. 20 एके 20, 20 त्रिक 60, 3 एके 3, 3 संग 18 आणि वरचं 3 शून्य म्हणजे 6,000 रुपये बरोबर मॅच झाले. म्हणजे बीला सीपेक्षा 6,000 रुपये जास्त भेटले होते आणि आपल्याला पण तसंच दिलं. म्हणजे आपलं 8 डेज आन्सर बरोबर आहे. जर समजा आपण दुसरा ऑप्शन चेक केला तर बघा कसं येतं. समजा 4 दिवस घेतलं समजा
तर एनं 4 दिवसात 4 चोक किती काम केलं, 16 काम केलं. तसंच बीनं 4 त्रिक किती केलं, 12 काम केलं. 16 आणि 12 किती झालं, 28 झालं. म्हणजे उरलेलं 32 काम सीनं केलं. पण सीनं इथं बीपेक्षा जास्त काम केले ना, मग त्याला जास्त मोबदला मिळायला पाहिजे होता. मग तसं होतंय का आपल्याला, नाही, कारण बीला जास्त भेटला आहे, म्हणजे 4 पण ऑप्शन येत नाही. आता त्याच्यानंतर आपण 6 ऑप्शन घेऊन बघूया. बघा आता 6 चोक मग किती 24 काम झालं. एचं काम किती झालं, 24. तसंच बीचं किती झालं, 6 त्रिक 18 काम झालं. मग 18 आणि 24 किती झालं, 42 झालं. मग उरलेलं 18 काम कोणी केलं असणार आहे, सीनं केलेलं असणार आहे. मग इथं बीनं आणि सीनं जर दोन्ही पण सेमच वर्क करत असतील तर त्यांना सेम पैसे मिळायला पाहिजे होतं. बीला जास्त पैसे कसे मिळणार मग, नाही, मग ती पण ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर आता 10 दिवस जर घेतलं समजा, तर एनं 10 दिवसात 4 रेटप्रमाणे किती काम केलं, 40 काम केलं. 10 चोक 40. तसंच बीनं किती केलं, 10 त्रिक 30. मग इथं 40 आणि 30 70 काम झालं. आपल्याकडे तर 60च काम आहे, म्हणजे 10 पण ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर आता 2 घेऊन बघू. लास्ट 2 जर काम केलं तर 4 दोन्ही एनं 8 काम केलं. बीनं किती केलं, 3 दोन्ही 6 काम केलं. 8 आणि 6 इथं 14 काम झालं. मग उरलं किती काम आपल्याकडं, भरपूर उरलं आहे. म्हणजे सीनं उरलेलं काम केलं आहे, म्हणजे पण सीनं बीपेक्षा जास्त काम होतं आहे, म्हणजे ते पण येत नाही. म्हणजे आपण ऑप्शननुसार हे 8 दिवस उत्तर बरोबर आहे आपलं. नेक्स्ट, बी इज 200% more efficient than A and C can complete a piece of work in 10 days. If A, B, C work together, they can complete a same work in 6 days. Then find the in how many days A alone can complete the वर्क. काय सांगितलं बघा आता, बी हा 200% मोर इफिशियंट आहे. 200%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं, 2 झाली. म्हणजे 2 किंवा 2/1 झाली, बरोबर आहे का. 200%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपली 2/1 झाली. मग कंपॅरिझन कोणाला केले, एला केले. म्हणजे एक इफिशियन्सी कोणाची असणार आहे, एची असणार आहे. मग 1 वर 2 जास्त, म्हणजे टोटल किती झालं मग, 1 आणि 2 3 झालं. म्हणजे 3 इफिशियन्सी कोणाची झाली, बीची झाली. आपल्याला एची इफिशियन्सी 1 भेटली आणि बीची इफिशियन्सी 3 भेटली. आणि त्यांनी तिघांनी एकत्र काम केल्यानंतर काय सांगितलंय आपल्याला, 6 दिवसात काम होतंय. आणि सीला एकट्याला केलं तर 10 दिवसात काम होते. म्हणजे बघा आता ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांनी एकत्र काम केलं तर टाईम किती लागते, 6 दिवसाचा लागते. आणि सीनं जर एकट्यानं केलं तर किती दिवसाचा कालावधी लागते, 10 दिवसाचा लागते. मग आता आपलं वर्क काय झालं मग, 10 आणि 6चा LCM किती झाला, 30 झाला. 6 पंचे 30 आणि 10 त्रिक 30 ही इफिशियन्सी झाली. आता बघा, जर समजा सीची इफिशियन्सी 3 असेल तर 2 इफिशियन्सी कोणाची असणार आहे आपली उरलेली, एची आणि बीची असणार आहे. पण इथं जर आपण काउंट केलं तर एची आणि बीची टोटल किती होती आपली, 1 आणि 3 4 होते, बरोबर आहे. आणि इथं तर आपल्याला 2च उरते. म्हणजे जस्ट आपण ह्याच्या डबल इफिशियन्सी घेऊन बघू. म्हणजे रेशोच आपल्याला पाहिजे फक्त. म्हणजे सीची इफिशियन्सी समजा 3च्या ऐवजी 6 घेतली आणि इथं 5च्या ऐवजी 10 घेतली टोटल. तर आता बघा, सीची इफिशियन्सी आपल्याला 6 झाली. तर 10 मधून जर सीची इफिशियन्सी वजा केली 6 तर उरली किती, 4 इफिशियन्सी उरली. आणि आता इथं बघा, एची 1 आहे आणि बीची 3 आहे. म्हणजे टोटल 1 आणि 3 4, 4ला 4 बरोबर मॅच झालं. म्हणजे आपली एची इफिशियन्सी 1, बीची इफिशियन्सी 3 आणि सीची इफिशियन्सी आपल्याला 6 भेटली. सीची इफिशियन्सी 6 भेटली. तर आपल्याला काय विचारलं, एला एकट्याला किती वेळ लागते म्हणून सांगितलं. आता बघा, सीची इफिशियन्सी 6 माहीत आहे आणि टोटल टाईम पण त्याला लागलेला माहीत आहे 10. तर 6 10 किती झालं मग 60. 60 वर्क करण्यासाठी आपल्याला एची इफिशियन्सी किती आहे, 1 आहे. 1 इफिशियन्सी प्रमाणे 60 भागिले 1 दिवस लागणार, म्हणजेच 60च दिवस लागणार. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, हनी कॅन डू 30% ऑफ वर्क इन 9 days. बघा आता आपल्याला क्वाड्रंट मी पार्ट 2 मध्ये सांगितले, वर्क आपण कुठं मांडतो, खाली. मग 30% काम करण्यासाठी जर 9 दिवसाचा कालावधी लागत असेल तर 100% काम करायला किती दिवसाचा कालावधी लागते. असं जर काढायचं असेल तर ह्या शून्याला हे शून्य गेलं, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि हे 10चं आणि 30चं मल्टिप्लिकेशन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, 30 आली. म्हणजे हनीला पूर्णच्या पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, 30 दिवस लागणार आहेत. मग ते हनीचं आपण 30 दिवस आपण काढून घेतलं. तसंच अभिषेक कॅन डू 8% ऑफ वर्क इन 4 days. बघा आता अभिषेकच्या बाबतीत काय सांगितलं आहे, 8% काम करण्यासाठी 4 दिवस लागते. तर 100% म्हणजे पूर्ण वर्क असते. 100% करण्यासाठी किती दिवस लागणार, ह्या पर्सेंटेजला हे पर्सेंटेज गेलं
आणि 4 एके 4, 4 नाही 25, 100 गुणिले 4, कारण आपण असं अपोजिट पण असेल तर मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे किती झालं 400. 400 इज इक्वल टू काय झालं, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 8x झालं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 8 एके 8, 8 पंचे 40 आणि वरचा एक 0 म्हणजे 50 आली. म्हणजे अभिषेकला टोटल काम करण्यासाठी किती दिवस लागणार, मग 50 दिवस लागणार. अभिषेकला 50 दिवस. तसंच त्याने काय सांगितलं, देन इन हाऊ मेनी डेज दे कॅन कंप्लीट 80% ऑफ वर्क. आता बघा 50 हा टाईम दिला आहे आपल्याला, 50 आणि 30 आपल्याला टाईम भेटला. मग वर्क किती भेटणार, 30 आणि 50चा LCM 150 भेटलं. म्हणजे ह्याची इफिशियन्सी किती झालं, 30 5 150, 50 त्रिक 150. इफिशियन्सी पण आपल्याला माहीत झाली. टोटल किती झाली मग 5 आणि 3 8 इफिशियन्सी झाली. मग 150च्या किती टक्के काम करायचं आपल्याला, 80% वर्क करायचं आहे. 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 4/5. म्हणजे 150च्या 4/5 काढायचं आणि इफिशियन्सी किती भेटली आहे आपल्याला, टोटल 5 आणि 3 8. म्हणजे 8नं हे करायचं. 5 एके 5, 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 4 एके 4, 4 दोन्ही 8, बे एक बे, बे 30, बे 15 30, म्हणजे 15 डेज आन्सर येणार. म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट, ए इज 2 टाइम्स मोर इफिशियंट दॅन बी. काय सांगितलं आहे, ए हा बी पेक्षा 2 टाइम्सनं मोर आहे. म्हणजे 2 टाइम्स म्हणजे काय असतं, आपण 2नं मल्टिप्लाय करतो बरोबर, पण त्याच्यापेक्षा पण जास्त आहे, म्हणजेच 1नं जास्त अजून घ्यायचं. म्हणजेच एची इफिशियन्सी किती येणार आहे मग आपली, 3 येणार आहे. म्हणजे एची इफिशियन्सी आपली 3 आली, तर बीची किती येणार आहे मग 1 येणार आहे. म्हणजे हे अजून एकदा कसं मांडायचं सांगतो बघा. आता आपण जर फक्त सांगितलं असतं ए इज 2 टाइम्स इफिशियंट दॅन बी, असं जर सांगितलं असतं तर कसं मांडलं असतं, मग एचा 2 रेशो मांडला असता आणि बीचा 1 मांडला असता. पण 2 टाइम्स मोर सांगितलं आहे, मग मोर कंपॅरिझन कोणाला केलं, बीला केलं. म्हणजे बीचं तर ऑलरेडी 1 आहेच, पण त्याच्यापेक्षा 2 टाइम्सनं मोर आहे. म्हणजे अजून 1 आपल्याला ह्यात ॲड करावं लागणार आहे. 2 आणि 1 किती झालं मग 3. म्हणजे एची इफिशियन्सी आपल्याला 3 घ्यावी लागणार आहे आणि बीची 1 घ्यावी लागणार आहे. आता आपल्याला इफिशियन्सी तर माहीत झाली आणि त्यांनी काय सांगितलं, ए अँड बी टुगेदर कॅन फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. म्हणजे त्या दोघांनी जर एकत्र काम केलं तर 15 दिवसात पूर्ण होते. आता बघा एची आणि बीची मग एकत्र इफिशियन्सी किती झाली, 3 आणि 1 4. मग 4नं जर 4 इफिशियन्सी गुणवले 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे टाईम पण माहीत आहे. मग 15 चोक 60 काय झालं मग आपलं वर्क झालं. म्हणजे वर्क आपल्याला किती भेटलं मग 60 वर्क भेटलं टोटल. त्यानंतर काय सांगितलं, ए अँड बी स्टार्ट्स वर्किंग on the same piece of work for x days and then both of them left the work and rest of the work is completed by C alone in 2x plus 3 days. The ratio of work completed by A, B together to work completed by C alone is 2:3. Then in how many days C alone can finish a work. काय सांगितलं, ए न बी न स्टार्ट वर्क केलं आणि त्यांनी x दिवसासाठी केलं. त्याच्यानंतर काय झालं, ते दोघं निघून गेले आणि उरलेलं काम सीनं 2x प्लस 3 दिवसामध्ये केलं. जर त्यांचं वर्कचा रेशो आपल्याला दिला आहे, म्हणजे एनं आणि बीनं एकत्र काम केलेल्याचा आणि सीचा एकट्यानं काम केलेल्याचा 2:3 रेशो दिला आहे. म्हणजे टोटल वर्क तर आपल्याला 60 माहीत आहे. मग त्याला 2 आणि 3 ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करू आपण. 2 आणि 3 टोटल किती झालं 5. 5ची व्हॅल्यू आपल्याला 60 माहीत आहे. तर 5 म्हणजे जर 60 असेल तर 1 म्हणजे काय झालं 12 झालं बरोबर आहे का. मग 12 दोन्ही किती झालं मग 24. म्हणजे ए प्लस बीनं किती काम केलं 24. तसंच सीनं किती केलं एकट्यानं 36 काम केलं बरोबर आहे. मग आपल्याला सीची इफिशियन्सी माहीत आहे का नाही. मग सीची इफिशियन्सी आपण कशी काढू शकतो बघा. आता डायरेक्ट जर असं मांडलं सीची इफिशियन्सी सी आहे असं गृहीत धरलं आणि 2x प्लस 3 एवढ्या दिवसासाठी त्यानं वर्क केलं, म्हणजे टाईम इंटू इफिशियन्सी इज इक्वल टू आपल्याला वर्क 36 झालं. पण आपल्याला एक इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल झाले, म्हणजे एक्स आणि सी दोन किमती एका इक्वेशनमध्ये कशा निघू शकणार आहेत, नाही निघू शकणार. म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा आपण काढून घ्यायची. ती काढू शकतोय आपण. कसं काढू शकतोय, ए प्लस बीनं बघा आता किती वर्क केले 24 वर्क केले. त्यांची इफिशियन्सी दोघांची पण माहीत आहे, म्हणजे 3 आणि 1 4. 4 एफिशियन्सीप्रमाणे किती दिवस काम केलं तर त्यांनी एक्स दिवस काम केलं इज इक्वल टू किती काम केलं तर 24 काम केलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली 4 एके 4, 4 संग 24. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 6 भेटली. तर आपल्याला सीचा रेट आपण सीचा आहे असं गृहीत धरू. सीच्या रेटप्रमाणे त्यानं काम किती केलं
2x प्लस 3 दिवस केलं. आता एक्सची किंमत तिथं आपण मिक्स करू. म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर 6 ठेवलं बरोबर, 6 दोन्ही 12, 12 आणि 3 किती झालं 15. म्हणजे त्यानं 15 दिवस काम केलं इज इक्वल टू किती काम केलं 36 काम केलं. म्हणजे सीची इफिशियन्सी काय भेटली आपल्याला 36/15 भेटली. बरोबर आहे 36/15. तर आपल्याला टोटल वर्क किती करायचं आहे 60 वर्क करायचं आहे. 1 मिनटं. 60 वर्क करण्यासाठी आपल्याला सीची इफिशियन्सी माहीत आहे 36/15. तर हे 15 अंशाला जाणार छेदाचा छेद. बघा आता 6 10 60 आणि 6 6 36 म्हणजे 15 15 10 150. 150 भागिले काय आलं 6 आलं. तर 6 त्रिक 6 दोन्ही 12 बाकी उरली 3 आणि 6 पंचे 30 म्हणजे 25 डेज येणार. 25 डेज म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, एक्स अँड वाय टुगेदर कॅन डू अ वर्क इन 10 days. Z can destroy the same work in 28 days. X and Y started work and work for 12 days. Simultaneously, Z started destroying the work for 12 days. After that, X and Z leave and Y completed the remaining work in 4 days. In how many days X alone can complete a same work? काय सांगितले, एक्स आणि वायनं जर एकत्र काम केलं तर त्यांना 10 दिवस कालावधी लागते. जर तेच काम झेडनं एकट्यानं डिस्ट्रॉय केलं, डिस्ट्रॉय म्हणजे तेच काम विस्कळीत करायचं, ते काम विस्कळीत करण्यासाठी त्याला 28 दिवसाचा कालावधी लागते. मग काय केलं, एक्स आणि वायनं काम चालू केलं, तसंच त्या क्षणी काय केलं झेडनं पण डिस्ट्रॉय करायला चालू केलं. तर त्याच्यानंतर काय सांगितले, काही दिवसानंतर एक्स आणि झेड निघून गेले आणि उर्वरित काम काय केलं वायनं कंप्लीट केलं 4 दिवसामध्ये. तर एक्सनं एकट्याला काम तेच पूर्ण करायसाठी किती दिवस लागतात असं विचारलं. बघा आता एक्स आणि वाय, एक्स प्लस वायला कालावधी किती लागते बनवायसाठी 10. तसंच झेडला डिस्ट्रॉय करण्यासाठी किती लागते 28 लागते. म्हणजे 28 आणि 10चा LCM किती झाला आपला 140. म्हणजे इफिशियन्सी किती आली त्यांची एक्स प्लस वायची इफिशियन्सी आपल्याला झाली 14. तसंच झेडची इफिशियन्सी किती झाली 5 झाली. बरोबर आहे. आता काय केलं त्यांनी काम स्टार्ट केलं, पण किती दिवस काम केलं 12 दिवस काम केलं. बरोबर आहे. आणि 12 दिवसानंतर एक्स आणि झेड निघून गेले. पण आता बघा 14 वर्क बनवायला चालू आहे आणि 5 वर्क डिस्ट्रॉय करायला चालू आहे. म्हणजे एक्स आणि वाय वर्क करतेत आणि झेड काय करते डिस्ट्रॉय करते. म्हणजे जर समजा 14 जर वर्क होत असेल तर त्यातलं 5 काय होणार आहे आपलं विस्कळीत होणार आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये वर्क किती होणार आहे 14 - 5 9च वर्क होणार आहे. बरोबर आहे का. म्हणजे ते किती दिवस केलं पण 12 दिवस केलं. म्हणजे 12 9 108 वर्क झालं. बरोबर आहे का. आता उरलं किती वर्क मग 32 वर्क उरलं. मग ते 32 वर्क कोणी केलं राहिलेलं वायनं केलं. वायनं किती दिवसात केलं 4 दिवसात केलं. म्हणजे वायची इफिशियन्सी आपण काढू शकतो. 32 वर्क करण्यासाठी त्याला 4 दिवस लागले. म्हणजे 4 × 4 4 × 8 32. म्हणजे वायची इफिशियन्सी आपल्याला 8 भेटली. तर आता एक्स आणि वायची टोटल इफिशियन्सी किती होती 14 होती. म्हणजे त्यातली जर 8 जर वायची असेल तर एक्सची किती असणार आहे मग 14 - 8 6 असणार आहे. मग 6 इफिशियन्सी आपल्याला कोणाची भेटली एक्सची भेटली. तर 140 काम करण्यासाठी बघा आता 140 काम करण्यासाठी 6 इफिशियन्सी प्रमाणे किती वेळ लागते एला हे काढायचं आपल्याला. 6 दोन्ही 12 2 बाकी उरली. त्याच्यानंतर 6 त्रिक 18 त्याच्यानंतर 2च बाकी उरली. म्हणजे 2/6 म्हणजे 1/3 म्हणजे 23 1/3 ॲन्सर म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन. वन डे efficiency of Raj is equal to 1 day efficiency of Divya Raj and Veer together. Divya Raj is 25% more efficient than Veer. बघा आता दिव्यराज आणि वीरची इफिशियन्सी आपण काढू शकतोय. दिव्यराजची किती आहे 25% मोर आहे वीरपेक्षा. म्हणजे 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली 1/4. म्हणजेच 4 एफिशियन्सी कोणाची असणार आहे वीरची असणार आहे. तर त्याच्यावर 1 जास्त म्हणजे दिव्यराजची किती झाली मग 5 झाली. आणि त्यांनी नंतर काय आधी काय सांगितलं होतं की
राज इज इक्वल टू द 1 डे इफिशियन्सी ऑफ दिव्यराज आणि वीर टुगेदर. म्हणजे राजची इफिशियन्सी किती असणार आहे आपल्याला, दिव्यराज आणि वीरची टुगेदर म्हणजे 5 आणि 4 9. राजची एकट्याची इफिशियन्सी किती असणार आहे आपली 9 असणार आहे. म्हणजे 9 5 4 असा इफिशियन्सीचा रेशो भेटला. त्याच्यानंतर काय झालं, अँड स्टार्ट्स विथ 20% मोर इफिशियन्सी विथ वीर अँड वर्क फॉर एक्स डेज. काय केलं, दिव्यराजनं स्टार्ट वर्क केलं, पण दिव्यराज इज 25% मोर इफिशियंट दॅन वीर. हां, दिव्यराजनं काय केलं, वर्क स्टार्ट केलं, पण त्याच्या ॲक्च्युअल इफिशियन्सीच्या 20% मोर इफिशियंटनं केलं. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते आपली 1/5 असते. म्हणजे पहिली जर 5 इफिशियन्सी असेल तर आपल्याला आता 1नं काय करायचं, जास्त घ्यायचे, म्हणजे 6 इफिशियन्सी घ्यावं लागणार आहे. म्हणजे दिव्यराजनं ॲक्च्युअल इफिशियन्सीच्या 20%नं मोर घेतली, म्हणजे दिव्यराजची इफिशियन्सी आता नवीन काय झाली 6 झाली. मग त्या 6 इफिशियन्सीप्रमाणे काय केलं, वीरसोबत काम चालू केलं आणि किती दिवसासाठी केलं, 100 दिवसासाठी केलं, 100 दिवस काम केलं. त्याच्यानंतर काय सांगितलं, आफ्टर दॅट दिव्यराज लेफ्ट द वर्क अँड रिमेनिंग वर्क विल बी कम्प्लिटेड बाय वीर अँड समीर टुगेदर इन x+8 days. आता समीर आतापर्यंत दिलता का आपल्याला, नाही, समीर हा नवीनच व्यक्ती आला आहे. पण वीरनं आणि समीरनं उरलेलं वर्क काय केलं, x+8 दिवसात पूर्ण केलं. इफ द रेशो ऑफ वर्क डन बाय दिव्यराज अँड वीर टुगेदर टू वर्क डन बाय वीर अँड समीर टुगेदर इज 5:7 अँड द इफिशियन्सी ऑफ समीर इज 25% लेस दॅन द वीर. आता वीरची इफिशियन्सी आपल्याला 4 माहीत आहे, मग 25%नं लेस 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1/4. म्हणजे 4 इफिशियन्सी आपली बरोबर वीरला मॅच झाली, तर त्याची 1नं जास्त असणार आहे. म्हणजे समीरची इफिशियन्सी किती झाली मग आपली 3 झाली. 3 इफिशियन्सीप्रमाणे त्यानं वीरसोबत काम केलं सांगितलं. आता बघा, पहिल्यांदा काय केलं, दिव्यराजनं आणि वीरनं कामाला सुरुवात केली होती, बरोबर आहे का. पण दिव्यराजची इफिशियन्सी 20%नं मोर होती, म्हणजे आपल्याला नवीन इफिशियन्सी घ्यायची आहे. 6 आणि वीरची 4, म्हणजे 6 आणि 4 किती झाली 10 इफिशियन्सीप्रमाणे त्यांनी किती दिवस काम केलं तर 100 दिवस काम केलं. तसंच पुन्हा काय केलं, वीरनं आणि समीरनं काम चालू केलं, बरोबर आहे का, उर्वरित. मग वीरची इफिशियन्सी 4, समीरची 3, टोटल किती इफिशियन्सी झाली 7 इफिशियन्सी. त्यांनी किती दिवस काम केलं, x+8 दिवस काम केलं, x+8 दिवस काम केलं. आणि त्यांच्या कामाचा कालावधीचा रेशो दिला आहे. म्हणजे दिव्यराजनं आणि वीरनं टोटल काम किती केलं 5 रेशोमध्ये केलं, तर ह्या दोघांनी किती केलं, उरलं 7 केलं. आता हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे. बघा, आता ह्या 7ला हे 7 कॅन्सल झालं, 5 1 5, 5 2 10, म्हणजे 2x इज इक्वल टू काय झालं x+8. तर एक्सची व्हॅल्यू काय झाली आपली 8 झाली, कारण हे x इकडे शिफ्ट झाल्यानंतर 2x मधनं x गेलं, 1 राहिलं, 1 x राहिलं, मग एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 8 आली, बरोबर आहे का. मग आता आपण टोटल वर्क काढू शकतो. टोटल वर्क किती आहे इथं, समीरनं आणि वीरनं आणि दिव्यराजनं केलेलं प्लस वीरनं आणि समीरनं केलेलं. आता वीरनं आणि दिव्यराजनं केलेलं किती होतं 10x होतं, म्हणजे 10 8 80 झालं. प्लस आता इथली 8ची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 8 इथं आपण पुट करू, म्हणजे 8 आणि 8 16, 16 7 किती झालं 112. म्हणजे टोटल वर्क किती झालं 80 आणि 112 192 वर्क झालं. तेच 192 वर्क करण्यासाठी देन फाइंड द राज अँड समीर कंप्लीट द वर्क टुगेदर. आता राजची इफिशियन्सी आपल्याला 9 माहीत आहे, समीरची आपल्याला 3 माहीत आहे, म्हणजे 9 आणि 3 किती झालं 12. म्हणजे 192 वर्क करण्यासाठी, थांबा 1 मिनटं मी पुसतो, 192 वर्क करण्यासाठी 12 इफिशियन्सीप्रमाणे किती वेळ लागतं आहे हे काढायचं आपल्याला. 12 1 12, 7 बाकी उरली आणि 12 संग 72, म्हणजे 16 days. 16 days म्हणजे ऑप्शन नंबर सी.